नाही, पण आम्ही हा प्लॅन विदिन 2 days केला. काल आम्ही तिकीट 2 days आम्ही उडणार. So guys, look who I met today. पण खूप ब्युटिफुल आहे, तुम्ही बघू शकतात. डोंट लिसन टू देम, दे आर मेकिंग फन ऑफ मी, बट इट्स ओके, इट्स फाईन. याला ॲक्च्युली चिली ऑइल टेस्ट आहे स्पायसी. हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. हाय. So I am traveling with Leena today. We are going to Thailand. फायनली Yes. तर आता आम्ही बोर्डिंग करणार आहे थोड्या टाईमने. आता वाजलेत किती ना? 11:30चा टायमिंग आपला. फ्लाईट 12ची आहे, पण आपल्याला फ्लाईटमध्ये जायचं 11:30ला. तर गाईज आता आम्ही जातो आहे फ्लाईटमध्ये बसायला. तुम्ही आमच्या फेसवरची एक्साइटमेंट बघू शकता. तर आता आम्ही फ्लाईटमध्ये बसलेलो आहोत. अशा प्रकारे आमच्या सीट्स एकत्र नव्हत्या. इथे कोणतरी दुसरं बसलेलं आणि लीनाची जी सीट होती ती L30 होती आणि माझी जी आहे ती 35 आहे. सो आम्ही एका इन्व्हॉल्स पण आउट ऑफ इंडिया. आउट ऑफ तर त्याला आम्ही जरा बनवलं गोड गोड बोलून. सो तो तिकडे शिफ्ट झाला आणि आम्ही आता आणि ते पण वरून आम्हाला विंडो सीट भेटली आहे. एवढं हळूहळू आता फ्लाईट चालू झालेली आहे आणि फ्लाईट आपण उडणार आम्ही फ्लाईट सोबत. आम्ही उडणार. हो, आम्ही उडणार आहोत. अशा प्रकारे आमची फ्लाईट सक्सेसफुल झाली. जी मी सांगली आहे आम्ही आता बँकॉकला उतरलो आहोत. माझी एवढी फाटलेली ना, सारखे ते एअर इंडियाचे आहेत ना व्हिडिओज आठवत होते. पण फायनली वी सक्सेसफुली लँडेड अँड नाव वी आर गोइंग टू इमिग्रेशन. गाईज आम्ही आता कॅबमध्ये आहोत. बँकॉकला पोचलो आहे आम्ही. आता आम्ही हॉटेलला चेक इन करायला जातो आहे हॉटेलमध्ये, जे की इथून 46 मिनिट्सवर आहे. हां, आणि आमची कॅब तर तुम्ही बघू शकता किती मोठी आहे. मस्त आहे. फुल ब्लॅक टिंटेड कार आहे आणि मस्त आहे. लेट्स सी. आम्ही आता पोहोचून ब्लॉग करू, कंटिन्यू करू ब्लॉग. फ्रेश होऊन जेव्हा आम्ही निघू बाहेर आता जाऊन आराम वगैरे काही करणार आहोत. फ्रेश होऊन आपण आता कुठे जाणार आहोत. आजचं आपलं आयटिनरी काय आहे? टेम्पल, वॉटर आणि बँकॉक फिरणार आहोत. सो लेट्स सी. येस. तर आम्ही फ्रेश होऊन आता ब्रेकफास्ट करणार आणि नंतर मग आम्ही फिरायला जाणार. तर आज माझी बहीण पण जॉईन करते आहे आम्हाला. ती साऊथ कोरियाला होती लास्ट 1 month आणि आता बँकॉक एक्सप्लोअर करणार आणि मग आम्ही एकत्र मुंबईला जाणार. मी आता लीना आणि माझ्या बहिणीसोबत वॉटफो करेक्ट आम्ही आलेलो आहे वाटपोला. वाटपो इज अ टेम्पल आणि इथे खूप छोटे छोटे टेम्पल आहेत आणि इट्स अ बुद्धिझम टेम्पल आणि इट्स रिअली रिअली ब्युटिफुल बट इट्स व्हेरी सनी अँड व्हेरी हॉट. आम्हाला खूप जास्त ट्रबल होते, खूप जास्त. तर आता आम्ही आलो आहोत एशियाटिक रिव्हरफ्रंट, जे की 30 to 40 minutes डिस्टन्सवर आहे फ्रॉम वॉटफू. इथे आम्ही लंच करणार आणि नंतर मग सनसेट व्ह्यू एन्जॉय करू. तर इकडचे सगळेच कॅफे एवढे मस्त होते फोटोज अँड व्हिडिओज काढायसाठी. आम्ही हा कॅफे चूज केलेला कारण आम्हाला मँगो स्टिकी राईस ट्राय करायचा होता. तर मँगो स्टिकी राईस हा खूप फेमस आहे थायलंडमध्ये. त्याच्यासोबतच आम्ही थाय राईस आणि पॅड थाय ऑर्डर केलेलं, जे की खूप डिलिशियस होतं. आता आम्ही आलो आहे रिव्हर साईड सनसेट एन्जॉय करायला. इथे खूप सारे ॲक्टिव्हिटीज आणि गेम्स होत होते ज्याचे चार्जेस डिफरंट होते.
एंट्री फी काहीच नाही आहे इकडे, पण आतमध्ये जाऊन तुम्हाला काही राईड्स करायचे आहेत, बोट राईड करायचे आहे, तर त्याचे चार्जेस वेगळे होते, जे की तुम्ही तिकडे जाऊन पण पे करू शकता. तर नाईट व्ह्यू खूप छान होता इकडचा. आम्हाला दोन्ही व्ह्यू भेटले कारण का आम्ही सनसेटला गेलेलो. तर असा होता आमचा डे 1 इन बँकॉक. ह्याचा पार्ट 2 पण मी लवकरच पोस्ट करणार आहे. तर तुम्ही अजून सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.